वाशिम जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार माजी मंत्री सुभाष झनक यांच्या निधनाची एक दुःखद बातमी। सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने सुभाष झनक यांचे निधन झाले। त्यांच्यावरती अकोल्याच्या आयकॉन रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। सुभाष झनक हे माजी मंत्री होते आणि वाशिम जिल्ह्यामधल्या रिसोड इथून सध्या काँग्रेसचे आमदार म्हणून ते निवडून आले होते। त्यांच्या निधनाने रिसोड तालुक्यावरती शोककळा पसरली आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये सुभाष झनक यांचा मित्रपरिवार पसरला। या सगळ्यांनाच त्यांच्या निधनाने मोठा झटका बसला। आयकॉन रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र हृदयविकाराचा झटका त्यांना आला आणि त्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आमचे प्रतिनिधी जयेश जगड आपल्याबरोबर आहे। जयेश, राज्यात मंत्रिपद भूषवलं होतं सुभाष झनक यांनी, निधन त्यांचं झालंय। खरंच शोककळा असेलच। नेमकी आता सुभाष झनक यांची अंत्ययात्रा कधी असणार आहे, नेमका काय पुढच्या सगळ्या कार्यक्रमाच्या बाबतीत सूत्रांकडून काय माहिती कळते? अजित, आज सुभाष झनक यांना त्यांचा राहता मांगरूळ झनक येथे त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता आणि आज 1 वाजता त्यांना अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं। मात्र डॉक्टरांचं म्हणणं होतं की जेव्हा त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं तेव्हा त्यांचं हार्ट जे आहे फक्त 20%च प्रतिसाद देत होता। उपचार दरम्यान त्यांनी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, मात्र काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांचा शेवटी हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झालेला आहे। आता त्यांचं पार्थिव शरीर जे आहे ते त्यांच्या राहता गावी आता नुकतंच गेलं आहे आणि पुढचं अजून सूत्रांकडनं माहिती घेणं सुरू आहे। धन्यवाद जयेश या सगळ्या माहितीसाठी। अकोल्यामधल्या रुग्णालयामध्ये झनक यांचं निधन झालंय। राज्यात मंत्रिपद त्यांनी भूषवलं होतं आणि वाशिमच्या रिसोडचे काँग्रेस पक्षाचे आमदार ते होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।